अरे बापरे, एवढे मोठे आकडे आणि एवढी मोठी माहिती. डोकं चालवणं थांबवा आणि टेबल बनवायला शिका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण सोडवणार आहोत सराव संच 55. तर विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 55मध्ये आपल्याला विखुरलेली माहिती एका टेबलमध्ये मांडायची आहे. फक्त सोपे 3 टप्पे लक्षात ठेव. बघा, सर्वात लहान आकड्यापासून काय करायचे, आपल्याला मोठ्या आकड्यापर्यंत लिहायचं आहे. म्हणजेच काय, जे काही प्राप्तांक आहेत हे आपल्याला काय करायचं आहे, लहान आकड्यापासून मोठ्या आकड्यापर्यंत सुरुवात करायची. जसं की आपण चढता क्रम लिहितो त्याचप्रमाणे. त्यानंतरनं दुसरा सर्वात महत्त्वाचा ताळ्याच्या खुणा. म्हणजेच काय, जी काही खूण आपण करतोय म्हणजे जी काही उभी रेष आहे, ही रेष जेव्हाही 5वी खूण आली की सरळ काय करायची रे, आडवी रेघ मारायची. म्हणजेच काय झालं, जो काही ताळ्यांच्या खूण आहेत हा 5चा एक सेट तयार झाला. त्यानंतर टप्पा नंबर 3, ह्या ज्या काही खुणा मोजायच्या आहेत आणि वारंवारता म्हणजे जी काही फ्रिक्वेन्सी ती आपल्याला वारंवारतेच्या कॉलममध्ये लिहायची. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही पहिला प्रश्न आहे काय आहे बघा, एका वर्गातील 30 मुलांची उंची दिली आहे, त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. 30 मुलांची उंची आपल्याला दिलेली आहे. टप्पा 1, पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलं आहे, जो काही आपण लिहिणार आहे प्राप्तांक काय आहे बघा, पहिल्या रकान्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, प्राप्तांक. त्यानंतरनं काय करायचं आहे, प्राप्तांकानंतरनं आपल्याला काय येणार आहे रे, ताळ्याच्या खुणा येणार आहे. काय येणार आहे, ताळ्याच्या खुणा. सोबतच काय येणार आहे, वारंवारता. काय येणार आहे, वारंवारता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय केलं आहे, जी काही पहिला टप्पा की प्राप्तांक लिहिलं आहे ताळ्याच्या खुणाने वारंवारता, हे पहिल्यांदा 3 रकाने आखून घ्यायचे. आता बघा, संख्या काय आहे रे, इथं आहे 1 ते 131 आणि आपल्याला सर्वात मोठी संख्या इथे काय दिसते रे, 140. म्हणजे 131, 132, 33 नंतरनं काय आहे बघा, इथे 34 आहे, 35 आहे, त्यानंतरनं 136, 137, त्यानंतर 138, 139 आणि 140. म्हणजेच आपल्याला काय करायचे, जे काही दिलेले लहान संख्या आहे, लहान संख्यापासून आपल्याला काय करायची, मोठ्या संख्येपर्यंत संख्या लिहायची. तर पहिल्यांदा जे काही प्राप्तांक आहेत ते लिहून घेऊया. काय आहेत बघा ते, तर ते आहेत 131, 132, 133, 134, 135, 136, 137, 138 आणि 139, 140. जसं तुम्ही पहिलं जरी प्राप्तांक लिहून ताळ्याच्या खुणा करत गेला तरीही चालेल. लक्षात आलं का? पण जर मला पूर्णतः कॉलम आखायचं असेल तर मी पहिल्यांदा काय करते, जे काही अंक आहेत ते चढत्या क्रमाने एकदा बघते आणि त्यानुसार कॉलम तयार करते. बघा, आता ह्यामध्ये जो काही प्राप्तांक आहे काय आहे बघा, तो 131. कुठे कुठे दिसते आपल्याला बघा, 131 1, त्यानंतरनं जर पहिला गावला तर आपल्याला काय करायचं, एक रेष द्यायची. हा 131, त्यानंतर अजून कुठे दिसतोय तुम्हाला बघा, त्यानंतर आहे हा दुसरा म्हणजे दुसरी रेष, त्यानंतरनं 3. काय आहे बघा, 3 म्हणजे 131. हे किती आहेत रे, 3. वारंवारता म्हणजे काय, जी काही आपण ताळ्याच्या खुणा केले त्यांची एकूण बेरीज म्हणजेच काय आहे रे, ते 3. त्यानंतर 132 किती वेळा दिसतोय बघा रे, 1, 132, त्यानंतरनं 2 आणि ते 3 वेळा आहे. म्हणून काय करते मी, 3 वेळा 3 रेषा. उभी रेष म्हणजेच काय, 1. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे जे काही वारंवारता आहे ती किती आहे रे, 3. त्यासोबतच काय आहे बघा, 133 बघा, 133 अंक किती वेळा आला आहे, 1 रेषमधली, 2 हा 3, हे 4, त्यासोबतच इथं आला आहे 5. बघा, जर 4 रेषा आपल्या झाल्या असतील तर आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये आडवी रेषा मारायची. लक्षात आलं का? म्हणजेच ही काय झाली रे, 5. हा झाला 5चा सेट. लक्षात आलं का? त्यानंतर 134 किती वेळा दिसतोय, तर बघा हा 1, 134, त्यानंतरनं हा 2, इथे असणारा 3, इथे आहे 3 म्हणून इथे 3 आणि वरती लिहायचे राहिले ते 133. ही वारंवारता किती आहे रे, 5. त्यानंतर 135 किती वेळा आला आहे बघा, 1,
2 आणि 3. 135 3 वेळा आला आहे म्हणून मी काय करते, हे 3 वेळा रेषा लिहिते. तर किती आलेत बघा, 3. तर बघा ज्या काही ताळ्याच्या खूण आहेत 136साठी आपल्याला करायचे आहेत. 136 अंक किती वेळा आला आहे बघा, 136 1 आणि इथे आहे 2. खाली काय दिसत नाही आहे म्हणजे इथं ताळ्याच्या खुणा 1 2. वारंवारता किती आली बघा, 136 ह्या संख्येची 2. त्यानंतर 137. 137 कुठे आला आहे बघा, इथे 1 आणि इथे असणारा 2 म्हणजे 137 हा 2 वेळा आला आहे. इथे लगेच लिहून टाकूया. त्यानंतर आहे बघा 138. 138 किती वेळा आला आहे, इथे 1 138 आला आहे एकदाच म्हणून 1 रेष. त्यानंतर आता बघायचे 139. 139 किती वेळा आला आहे बघा, 1 2 हे 3. किती वेळा आला आहे तो, 3 वेळा. त्यानंतर बघायचं 140. बघा 140 किती वेळा आला आहे, 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4. 4चा सेट झालं की काय करायचे, आडवी रेष. म्हणजे वारंवारता किती आली रे, 5. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. जर वारंवारतेची आपण बेरीज केली तर ती काय येणार आहे, 29. लक्षात आलं का. आणि जी काही एकूण वारंवारता आहे ती किती आहे बघा, 3 आहेत. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 12 3 5 15. 15 अधिक 5 20. 20 अधिक हे 5 तर किती येणार आहे, 25. आणि हे 5 किती आले रे, 30. लक्षात आलं का. पहिल्यांदा मी हे 3चे बेरीज करून घेतली, त्यामध्ये हे 5 मिळवले, मग हे 5 आणि हे 5. लक्षात आलं का. तर एकूण वारंवारता किती आले बघा, एकूण वारंवारता. तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही आपला दुसरा प्रश्न आहे काय आहे बघा, एका वसाहतीमध्ये 50 कुटुंबीय राहतात. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची संख्या पुढे दिली आहे, त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. तर विद्यार्थी मित्रांनो, टेबल बनवताना आपल्याला काय काय माहिती दिली आहे तर बघा, 50 कुटुंब आहेत, त्यासोबतच त्या व्यक्तींची संख्या आपल्याला दिलेली. म्हणजे जो काही पहिला कॉलम आहे तो कशाचा येणारे, पहिला रकाना तर येणारे व्यक्तीची संख्या. म्हणजेच काय, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, व्यक्तींची संख्या. त्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे, जो काही दुसरा रकाना आहे तो कशासाठी हवा आहे रे, ताळ्याच्या खुणा. काय येणार आहे बघा, ताळ्याच्या खुणा. आणि जो काही तिसरा कॉलम आहे तो काय आहे, वारंवारता. काय आहे बघा, वारंवारता. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी सांगितलं काय बघा, जेव्हा आपण काय करतो रे, व्यक्तींची संख्या घेतो म्हणजेच प्राप्तांक आपण घेतो, तेव्हा आपल्याला काय करायचं बघा, जे काही ह्यामध्ये दिलेली माहिती ह्यामध्ये चढत्या क्रमानुसार आपल्याला अंक लिहायचे. बघा इथे आहे 5 4 3. त्यानुसार आपल्याला 1 कुठे दिसतोय का, हो दिसतोय. तर मग आता आपण काय करूया, चढत्या क्रमाने म्हणजेच काय 1 पासून सुरुवात करायची. म्हणजेच काय येणार आहे बघा, 1 2 3 4 5. म्हणजेच व्यक्तींची संख्या किती आहे रे, 5. आता बघा 50 कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत ह्यासाठी आपल्याला ताळ्याच्या खुणा करायच्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया. बघा जे काही 1 व्यक्तींची संख्या असणारे अशी किती कुटुंब आहेत तर बघूया. बघा आपल्याला 1 हा अंक कुठं दिसतोय तर हा इथे दिसतोय. 50 आहेत म्हणून मी काय करते रे, इथे रेष ओढते. 1 म्हणजेच 1 व्यक्तींची संख्या असणारे जे काही कुटुंब आहे ते काय आहे रे, 1. म्हणून इथं फक्त 1च रे घेणार आहे. लक्षात आलं का. त्यानंतर 2 हा अंक किती वेळा दिसतोय बघा रे, बघा इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 व्यक्तींची संख्या असलेली कुटुंब किती आहेत रे, तर 13. तर त्यासाठी मी काय करते बघा रे, पहिल्यांदा आपण काय करायचं, 1 2 3 4. 4 रेषा झाल्यानंतर आपल्याला काय करायची, एक आडवी रेष मारायची. म्हणजे हा संच कितीचा झाला, 5चा. आपल्याला 2 ही व्यक्तींची संख्या किती आहे रे, 13. तर बघा हे झाला 5. त्यानंतर 1 2 3 4 म्हणजे 5 अधिक 5 10 आणि उरलेले आहे 3. लक्षात आलं का. लगेच वारंवारता लिहून घेऊया. म्हणजेच जी काही व्यक्तींची संख्या आणि ताळ्याच्या खुणा आहेत. तर बघा एक व्यक्तीची संख्या ही किती आहे रे, तर 1. त्यानंतर ज्या काही 2 व्यक्तींची संख्या असलेली किती आहेत रे, तर ते आहेत 13. म्हणून इथं काय येणार आहे, 13. त्यानंतर आता बघायचं 3 हा अंक किती वेळा आला आहे बघा. इथे सुरुवात केली तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15.
किती आहे बघा 15 आणि इथे राहिलेला आहे 16. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच आपल्याला 16 टाळ्याच्या खुणा किती करायचे 16. बघा रे 1 2 3 4 आणि हा 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि हा 16. लक्षात आलं का? तर 3 व्यक्तींची संख्या असलेली जी कुटुंब आहेत ती किती आहेत रे 16. त्यानंतर 4 व्यक्तींची संख्या असलेली कुटुंब किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि इथे असलेला 13. पहिल्यांदा मी काय करते इथे लिहून घेते वारंवारता किती आहे रे 13. त्यानुसार आपल्याला काय करूया लगेच टाळ्याच्या खुणा करूया. बघा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 आणि 5 10 उरले किती रे फक्त 3 1 2 3. लक्षात आलं का? त्यानंतर 5 हा अंक किती वेळा आला आहे बघूया. बघा हा 1 2 3 4 5 6 आणि इथे असणारा 7. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे जी वारंवारता आहे ही ते लिहिते 7. त्यानुसार टाळ्याच्या खुणा कशा करायची बघा 1 2 3 4 आणि आडवी रेष मारले की 5. अजून उरले 2 म्हणून काय केले रे 2. तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा मी काय केलं एकूण वारंवारतेची जर बेरीज केली तर ती किती येणार आहे रे 50. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे जी काही एकूण वारंवारता आहे ती किती येते 50. तर विद्यार्थी मित्रांनो आता जे काही पुढील गणित आहे ते काय आहे बघा. एक फासा 40 वेळा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर मिळालेल्या संख्यांची नोंद केली. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. आता जो काही फासा म्हणजेच काय जी काही सापशिडी खेळताना आपण जो काही घन वापरतो क्यूब वापरतो त्याच्यावर काय असतात 1 ते 6 पर्यंतचे अंक असतात. ह्याला आपण काय म्हणायचं आहे फासा. लक्षात आलं का? तर आपल्याला काय केलं आहे तो 40 वेळा फेकला आहे तर जो काही वरचा पृष्ठभाग आहे ह्यावरून त्या संख्यांची नोंद आहे. मग मी काय करते बघा फासावरील संख्या म्हणजेच काय ते फासाच्या संख्या असं काय करते रे एक कॉलम करते. त्यानंतर आपले नेहमीचे 2 कॉलम फासावरील संख्या. तर त्यानंतर काय येणार आहे इथे येणार आहे टाळ्याच्या खुणा. काय येणार आहे बघा टाळ्याच्या खुणा. त्यानंतर जे काही शेवटचा रक्काना आहे तो काय येणार आहे वारंवारता. तर विद्यार्थी मित्रांनो बघा फासावरील संख्या आपल्याला जर शोधायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल चढत्या क्रमाने जावं लागेल. इथे काय आहे फासावरची संख्या किती येते 1 ते 6 म्हणून काय लिहिले बघा इथे लिहिते मी 1 2 3 4 5 आणि 6. तर बघा 1 हा अंक किती वेळा आला ह्यासाठी टाळ्याच्या खुणा करण्यासाठी 1 हा अंक किती वेळा आला पहिल्यांदा मी मोजून घेते. बघा 1 2 किती वेळा आला आहे फक्त 2 वेळा म्हणून काय करायचं 2 वेळा आला म्हणून काय करायचं 2 वेळा रेख उभी रेख. लक्षात आलं का? लगेच वारंवारता लिहून ठेवायची. लक्षात आलं का 2. त्यानंतर 2 अंक किती वेळा आला आहे बघा 1 2 3 4 5 6 7 8 किती वेळा आला आहे तो 8 वेळा. चला लगेच काय करूया टाळ्याच्या खुणा करून घ्या. किती आहे तो 8. विसरून जाऊ नये म्हणून मी पहिल्यांदा वारंवारता लिहिते. लक्षात आलं का? तर बघा आता 1 2 3 4 आणि हे 5 5चा संच झाला आहे तर आता फक्त राहिले किती 3 म्हणून 1 2 3. त्यानंतर 3 हा अंक किती वेळा आला आहे पाहूया. बघा 1 2 3 4 इथे राहिलं बघा 5 6 7 8 9 10 11 12 13. लक्षात आलं का? म्हणजेच 3 हा अंक किती वेळा आला आहे रे 13. तर बघा मी लगेच टाळ्याच्या खुणा करते 1 2 3 4 हा 5 6 7 8 9 10 11 12 13. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर 4 हा अंक बघा इथे असणार आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजेच जी काही 4 ही वरच्या पृष्ठभागावर येणारी संख्या आहे ती किती आहे रे 8 वेळा. मग 1 2 3 4 इथे काय करायची आडवी रेषा झाला 5चा संच. त्यानंतर राहिले किती रे 1 2 3 3 रेषा दिल्या. त्यानंतर 5 अंक किती वेळा आला बघूया. बघा इथे दिसला 1 त्यानंतर 2 3 4 त्यानंतर 5 हा अंक 4 नंतर हा 5 म्हणजेच 5 हा अंक किती वेळा आला आहे रे 5 वेळा. किती वेळा आला आहे 5 वेळा. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे 1 2 3 4 आणि आडवी रेष मारली की झाले 5. त्यानंतर जे काही 6 अंक किती वेळा आला आहे तर बघा
हा 1 2 3 4 1 2 3 4 किती वेळा आला आहे बघा 4 वेळा. मग काय करते वारंवारता ताळ्याच्या खुणा पहिला करून घेते 1 2 3 4 आणि वारंवारता किती आहे रे 4. तर विद्यार्थी मित्रांनो जर मी एकूण वारंवारता काढली तर ती किती येणार आहे रे 40. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरनं पुढील प्रश्न काय विचारलं आहे बघा. एका वसतिगृहाच्या खानावळीमध्ये 30 मुलांना जेवणामध्ये खालीलप्रमाणे पोळ्यांची संख्या लागते. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. आता बघा वसतिगृहामध्ये काय दिले रे जी काही मुलांची संख्या दिली किती आहेत रे तिथे 30 मुले आहेत. तर यावरून आपल्याला काय करायची वारंवारता सारणी तयार करायची. जो काही दुसरा रकान आहे त्यामध्ये काय असणार आहे आपलं ताळ्याच्या खुणा काय असणार आहे बघा ताळ्याच्या खुणा. जे काही तिसरा रकाना आहे ह्यामध्ये नेहमीप्रमाणे आपली काय असणार आहे वारंवारता. आता जे काही पहिला रकाना आहे ह्यामध्ये काय करायचं आहे तर असणार आहे पोळ्यांची संख्या. आपल्याला काय दिली रे पोळ्यांची संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो जे काही आपण उदाहरणामध्ये पाहतोय तर काय दिसून येतं रे आपल्याला तर आपल्याला दिसून येतं ते 2 3 5 4 त्यासोबतच 1 हा अंक आहे का तर कुठेही दिसत नाही. म्हणून मी काय करते जी काही पोळ्यांची संख्या आहे ती लिहिते 2 3 4 5. बघा ज्या काही 2 पोळ्या खाणारी जी काही मुलं आहेत ती किती आहेत तर चला पहिल्यांदा आपण काय करूया 2 अंक काउंट करूया 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 2 पोळ्या खाणाऱ्या मुलं किती आहेत रे तर 9. म्हणून मी काय करते इथं वारंवारता लिहिते आणि ताळ्याच्या खुणा करते. किती आहेत बघा ते 9. म्हणून 1 2 3 4 5 जेव्हा येईल तेव्हा आपल्याला काय करायची आडवी रेष. त्यानंतर किती राहिले 4 म्हणून 1 2 3 4. लक्षात आलं का. त्यानंतर 3 पोळ्या खाणाऱ्या मुलांची संख्या किती आहे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर आपल्याला काय करायचं आहे ताळ्याच्या खुणा करायच्या आहेत. कसा 5 5चा 2 संच 1 2 3 4 हे 5. त्यानंतर 1 2 3 4 5 3 पोळ्या खाणाऱ्या मुलांची संख्या किती आहे रे 10. त्यानंतर 4 पोळ्या खाणाऱ्या मुलांची संख्या बघा किती आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती आहे बघा 8. म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 वारंवारता किती आली बघा 8. त्यानंतर 5 पोळ्या खाणाऱ्या मुलांची संख्या किती आहे बघा हा इथे दिसला 1 2 3 इथे काय येणार आहे 1 2 3. 5 पोळ्या खाणाऱ्या मुलांची संख्या किती आहे रे 3. तर ह्या सगळ्यांची जर मी बेरीज केली तर किती येणार आहे बघा जी काही एकूण वारंवारता आहे ती काय येणार आहे एकूण वारंवारता काय येणार आहे बघा 30. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो बघितलं जे काही आपण सराव संच 55 सोडवला. म्हणजेच एवढा मोठा डेटा आता तुम्ही काय करू शकता रे एक टेबल करायचा आणि त्या टेबलमध्ये ठेवायचा. सराव संच 55 आता तुम्हाला एकदम सोप्पा वाटेल. असेच गणिताचे फंडे क्लिअर करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी लेक्चरवालीला. गणिताशी मैत्री करा आणि टेन्शनला बाय बाय करा. यासाठी पाहत रहा मराठी लेक्चरवाली.